नंतर आहे मिशन अंत्योदय योजना। ही योजना 2017-18 साली सुरू केली गेली। याचा उद्देश होता पॉवर्टी फ्री इंडिया बाय 2022, 2022 पर्यंत गरिबी मुक्त भारत असं या योजनेचा उद्देश होता। यामध्ये पुढील 1000 दिवसात 5000 ग्रामीण क्लस्टर निर्माण करून 50,000 ग्रामपंचायतीचा विकास करणे आणि 1 कोटी पॉप्युलेशन असलेल्या लोकांमध्ये त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणे हा योजनेचा उद्देश होता। कोणती? मिशन अंत्योदय योजना। यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत एक युनिट स्थापन करण्यात आलं होतं। यामध्ये 27 मंत्रालये होती। एसडीजी गोल, एसडीजीचं जे पहिलं गोल होतं दारिद्र्य निर्मूलन, या योजनेचा दारिद्र्य निर्मूलन या गोलची उद्देशपूर्ती या कार्यक्रमाने होणार होती। मिशन अंत्योदय युनायटेड नेशनद्वारे 2015 साली एसडीजी तत्व सुरू केलं गेलं। उद्देश ठेवण्यात आले असे एसडीजीची 16 गोल्स आहेत। त्यामधील पहिलं गोल होतं दारिद्र्य निर्मूलन। एसडीजी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, शाश्वत विकास ध्येय। यामधील पहिलं गोल होतं दारिद्र्य निर्मूलन। ह्या गोलनेचा सफल म्हणजे ह्या गोलची परिपूर्ती ह्या मिशन अंत्योदय योजनेने होणार होती। नंतर आहे ग्राम स्वराज अभियान। ही योजना 14 एप्रिल 2018 रोजी सुरू केली गेली आणि या योजनेची घोषणा होती सबका साथ, सबका गाव आणि सबका विकास। ग्राम स्वराज अभियानचा उद्देश होता सामाजिक सौहार्द वाढवणे आणि त्या गरिबांसाठी शासनाच्या ज्या योजना होत्या त्या योजना गरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्राम स्वराज अभियान सुरू केलं गेलं। यामध्ये भागीदारी होती, त्यामध्ये असणारे ते लाभार्थी, पंचायत राज प्रतिनिधी, आमदार आणि खासदार। या योजनेमध्ये 7 योजना येणार होत्या आणि 14 एप्रिल ते 5 मे 2018 पर्यंत 100% लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे हा या योजनेचा उद्देश होता। यामध्ये 7 योजना ज्या होत्या त्यामध्ये उज्ज्वला योजना, सौभाग्य योजना, उजाला, जनधन योजना, जीवन ज्योती विमा योजना आणि सुरक्षा विमा योजना आणि मिशन इंद्रधनुष्य योजना अशा 7 योजना यामध्ये येणार होत्या। नंतर आहे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान। ही 24 एप्रिल 2018 रोजी सुरू केली गेली आणि वरची जी आपण आता पाहिली ग्राम स्वराज अभियान आहे आणि ही खालची राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान आहे। ही योजना 14 एप्रिल 2018 रोजी सुरू केली गेली ग्राम स्वराज आणि राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान 24 एप्रिल 2018 ला सुरू केली गेली। या दोन योजनेमध्ये फरक आहे आणि त्यांची डेट पण मध्ये 14 एप्रिल आहे पहिली आणि दुसरी आहे 24 एप्रिल। 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि 24 एप्रिलला पंचायत राज दिन म्हणून भारतात साजरा केला जातो। लक्षात ठेवावी लागेल ही 14 एप्रिलची आहे आणि खालची राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान 24 एप्रिल 2018 ची आहे। ही योजना राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान योजना केंद्र पुरस्कृत होती आणि कालावधी होता 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2022। याचा उद्देश होता मिशन अंत्योदयद्वारे 117 ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्लस इतर पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करणे हा या योजनेचा उद्देश होता। नंतर आपण ग्रामीण पाणी पुरवठ्याशी रिलेटेड योजना पाहूयात। 1972-73 मध्ये ॲक्सिलरेटेड रूरल वॉटर सप्लाय प्रोग्राम सुरू केला गेला। 1986-87 मध्ये राष्ट्रीय पेयजल अभियान सुरू केलं गेलं। 1991-92 मध्ये राजीव गांधी राष्ट्रीय पेयजल अभियान सुरू केलं गेलं। त्यानंतर आपण 2005 मध्ये जी भारत निर्माण योजना सुरू केली गेली त्या योजनेचा उद्देश पण होता की 2012 पर्यंत ग्रामीण भागात पाणी पुरवठा निर्माण करणे।
2009 साली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सुरू केला गेला. उद्देश होता पाण्याच्या व्यवस्थापन व पुनर्वापरावर भर या योजनेत देण्यात येणार होता. आणि यामध्ये 1972 मध्ये पाण्याचा वापर 40 लिटर पर्यंत, तर 12वी पंचवार्षिक योजनेमध्ये 55 लिटर पर व्यक्ती पाण्याचा पुरवठा करण्यात येणार होता. नंतर आहे स्वजलधारा योजना. ही योजना 25 डिसेंबर 2002 रोजी सुरू केली गेली. यामध्ये ग्रामीण पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवणे साठी ही योजना विकेंद्रीकृत पद्धतीने सुरू केली गेली. याचा उद्देश होता विहिरी व कूपनलिकांचा विकास करणे किंवा निर्मिती करणे. यासाठी केंद्राकडून 90% व ग्रामपंचायतीकडून 10% निधी मिळणार होता. पुढील आहे जल जीवन मिशन. ही योजना 2019 साली सुरू केली गेली. याचा उद्देश होता 2024 पर्यंत सर्व ग्रामीण घरांना स्वतंत्र नळ जोडणीने स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवणे. आणि यामध्ये सांडपाण्याचे व्यवस्थापन देखील येणार होतं. उद्देश होता प्रत्येक कुटुंबाला 55 लिटर प्रति व्यक्ती पर डे पाणी पुरवठा करणे. कधी 2014 पर्यंत. यासाठी निधी होता 2014 पर्यंत नाही, 2024 पर्यंत. 2024 आहे. यासाठी निधी होता 50-50. केंद्र राज्य निधी होता 50% आणि 50%. यामध्ये प्रत्येक खेडे हे विलेज ऍक्शन प्लॅन बनवेल. त्यामध्ये 3 घटक येणार होते. 1 जलसंसाधन व देखभाल, 2 पाणी पुरवठा, 3 घरगुती सांडपाणी व्यवस्थापन. नंतर आहे जलमनी योजना, म्हणजेच वॉटर प्युरिफायर इन रुरल स्कूल. नंतर आहे जल स्वराज्य योजना. 2003 साली सुरू केली गेली. यामध्ये ग्रामीण भागात पाणी पुरवठा दर्जा सुधारणे आणि पर्यावरणास पूरक सेवा सुधारणे असा या योजनेचा उद्देश होता. घरगुती नळजोडी वाढवणे आणि 100% ग्रामीण जनतेला सुरक्षित पाणी पुरवठा करणे हा योजनेचा उद्देश होता. या योजनेचा दुसरा टप्पा 2013 ते 2018 मध्ये सुरू केला गेला. यामध्ये जागतिक बँकेकडून सहाय्य मिळणार होतं. जागतिक बँक आणि 30% लोकसहभागासह महाराष्ट्र शासनाचा हिस्सा या योजनेत असणार होता. नंतर आहे महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियान. ही योजना 2018 साली सुरू केली गेली. याचा उद्देश होता सर्व नागरिकांना पाणी पुरवठा व मलनिःसरणासह व्यापक कार्यक्रम राबवणे. या अंतर्गत महाराष्ट्रात सुवर्ण महोत्सवी नागरी दलित वस्ती पुरवठा व स्वच्छता अभियान योजना 2014 साली सुरू केली गेली. याचा उद्देश होता नागरी भागातील अनुसूचित जाती व नवबोधांसाठी नळ जोडणी करणे व वैयक्तिक शौचालय पुरवणे. यासाठी नळ जोडणीसाठी 4,000 ते वैयक्तिक शौचालयासाठी 12,000 मिळणार होते. नंतर आपण पाहूया स्वच्छता कार्यक्रम. ग्रामीण भागाचे स्वच्छता कार्यक्रम सुरू करण्यात आले होते, ते आपण एकामागे एक पाहूया. 1954 मध्ये ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम सुरू केला गेला. 1986 मध्ये केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम सुरू केला. यामध्ये बीपीएल लोकांसाठी शौचालय बांधणी करणे हा योजनेचा उद्देश होता. 1999 मध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू केलं गेलं. यामध्ये उद्देश होता 2017 पर्यंत ओडीएफ करणे. ओडीएफ म्हणजे ओपन डिफिकेशन फ्री. ग्रामीण भागांना ओडीएफ करणे हा योजनेचा उद्देश होता.
त्यानंतर 2003 साली निर्मल ग्राम पुरस्कार सुरू केले गेले आणि उद्देश होता 2013 पर्यंत ओपन डिफिकेशन फ्री करणे. नंतर 2012 मध्ये निर्मल भारत अभियान सुरू केलं गेलं ग्रामीण भागामध्ये. यामध्ये 10,000 रुपये शौचालय बांधणीसाठी मिळणार होते आणि 2022 पर्यंत सर्व ग्रामपंचायती निर्मल बनवण्याचे टार्गेट या योजनेत होतं. 2014 साली स्वच्छता भारत मिशन सुरू केलं गेलं. या योजनेचा उद्देश होता 2019 पर्यंत ग्रामीण भागांना ओडीएफ करणे व शहरी भागातील घनकचरा व्यवस्थापन करणे हा योजनेचा उद्देश होता. यासाठी ग्रामीण भागात जलशक्ती मंत्रालय होतं तर शहरी भागात गृह व नागरी कामकाज मंत्रालय होतं. नंतर 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारतातील ग्रामीण भागातला ओडीएफ घोषित करणे हा स्वच्छ भारत मिशनचा उद्देश होता. नंतर ओडीएफ प्लस आलं. ओडीएफ प्लस मध्ये सॉलिड आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट करणे हा या ओडीएफ प्लस चा उद्देश होता. स्वच्छ भारत मिशन मध्ये ग्रामीण भागात 12,000 रुपये असे शौचालय बांधणीसाठी मिळणार होतं. यामध्ये केंद्र आणि राज्याचा निधी पुरवठा 75/25 असणार होता. सॅनिटरी मेट साठी 35 लाख लोकसंख्येसाठी पर जिल्हा सॅनिटरी मेट होणार होते. नंतर आहे समुदाय स्वच्छता संकुल. यामध्ये 2 लाख मिळणार होते तर त्यामध्ये केंद्र, राज्य आणि समुदाय असं या निधीचं वितरण करण्यात येणार होतं. त्यासाठी केंद्र 60%, राज्य 30% आणि 10% समुदायाने निधी देण्यात येणार होता. आणि 7 घन व द्रव कचरा व्यवस्थापनासाठी 7 ते 20 लाख मिळणार होते. नंतर आहे विद्युतीकरणाशी संबंधित आपण योजना पाहूयात. कुटीर ज्योती योजना ही योजना 1988-89 मध्ये सुरू केली आणि उद्देश होता सिंगल पॉइंट कनेक्शन प्राप्त करून देणे. आणि आपण जी आधी पाहिली 2000 आणि 2001 साली जी PM ग्रामोदय योजना आपण पाहिली त्यामध्ये विद्युतीकरण हा एक घटक होता. नंतर आहे ऍक्सेलरेटेड रूरल इलेक्ट्रिफिकेशन प्रोग्राम हा 2003 साली सुरू केला आणि यामध्ये REC मार्फत स्वस्त दराने कर्ज पुरवठा प्राप्त होणार होता. REC म्हणजेच रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन मार्फत स्वस्त दराने कर्ज पुरवठा मिळणार होता. नंतर आहे राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना. ही योजना 2005 साली सुरू केली गेली. याचा उद्देश होता 1 लाख खेडी व 1 कोटी घरांमध्ये वीज पुरवठा करणे आणि यासाठी नोडल एजन्सी होती REC म्हणजेच रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन. यामध्ये 90% निधी केंद्र सरकार तर 10% निधी REC मार्फत मिळणार होतं. आणि BPL लोकांसाठी यामध्ये मोफत वीज कनेक्शन प्राप्त करून देणे हा योजनेचा उद्देश होता. ग्रामीण भागात उद्देश होता ग्रामीण भागात वीज पुरवठा करणे आणि ग्रामीण भागातील BPL कुटुंबांना विजेची जोडणी मोफत पुरवणे हा योजनेचा उद्देश होता. नंतर 2004 मध्ये या योजनेच्या व्याख्येमध्ये बदल करण्यात आला. त्यासाठी खेडे विद्युत करणे आधी कुटुंबांसाठी, नंतर 2004-05 मध्ये खेड्यांचे विद्युतीकरण करणे असं नवीन डेफिनेशन निर्माण केली. यामध्ये मुख्य वस्ती व दलित वस्तींमध्ये मूलभूत संसाधने प्राप्त करून देणे आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करणे, त्या वस्त्यांचं
चांगल्या वस्त्यांमध्ये निर्मिती करणे हा योजनेचा उद्देश होता. त्यामध्ये शाळा, ग्रामपंचायती, समाज मंदिरे आणि दवाखान्यांसाठी वीज पुरवठा करणे आणि 10% घरांमध्ये वीज, हा नवीन डेफिनेशन मध्ये जो चेंजेस केला होता त्यानंतर असे बदल करण्यात आले होते. नंतर आहे दुर्गम खेडी विद्युतीकरण कार्यक्रम. अपारंपरिक पद्धतीने ग्रामीण भागात विद्युतीकरण करणे हा योजनेचा उद्देश होता. नंतर सर्वात महत्वाची योजना DDU-JJY म्हणजेच दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना ही 25 जुलै 2015 रोजी सुरू केली गेली. पाटणामधून या योजनेचा उद्घाटन करण्यात आलं आणि या 15 ऑगस्ट 2015 ला या कार्यक्रमाचे टार्गेट सेट केले गेलेले होते. उद्देश होता सर्व खेडे व वस्त्यांमध्ये बीपीएल लोकांना मोफत वीज कनेक्शन देणे आणि वीज गळती रोखणे, त्यासाठी मीटर बसवणे आणि 2022 पर्यंत खेड्यातील प्रत्येक कुटुंबाला 24/7 वीज पुरवठा करणे हा योजनेचा उद्देश होता. तसेच घरगुतीसाठी व कृषी उपयोगासाठी वीज मीटर वेगळे करणे हा योजनेचा उद्देश होता. आणि ही योजना फक्त ग्रामीण भागात सुरू केली गेली होती आणि 1000 दिवसात सर्व खेड्यांपर्यंत पोहोचणे हा योजनेचा उद्देश होता. आणि या योजनेसाठी प्रेरणा जी होती जी ज्योतिग्राम या योजनेतून सुरू केली होती आणि ज्योतिग्राम ही योजना सुरुवातीला गुजरातमध्ये सुरू केली गेली होती आणि याची लक्ष्यपूर्ती होती की 28 एप्रिल 2018 पर्यंत 100% खेड्यांना वीज पुरवठा करणे. नंतर आहे सौभाग्य योजना म्हणजेच PM सहज बिजली हर घर योजना. ही योजना 25 सप्टेंबर 2017 ला सुरू केली आणि या योजनेचं टार्गेट होतं कुटुंब. ग्रामीण व शहरी भागातील वीज जोडणी नसलेल्या गरीब कुटुंबांना मोफत वीज जोडणी देणे हा या सौभाग्य योजनेचा उद्देश होता. टार्गेट जे होतं ते 31 डिसेंबर 2018 पर्यंत साध्य करायचं होतं आणि यामध्ये 4 कोटी कुटुंबे येणार होती. यामध्ये ग्रामीण भागातील APL प्लस BPL आणि शहरी भागात फक्त BPL लोकांसाठी ही योजना सुरू होती. ही दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना आणि सौभाग्य योजना या खूप महत्वाच्या योजना आहेत. पाठ करणे याचा उद्देश होता 28 एप्रिल 2018 पर्यंत 100% खेडी लक्ष्यपूर्ती. तर दुसऱ्या योजनेचा उद्देश होता 31 डिसेंबर 2018 पर्यंत 4 कोटी कुटुंबांना वीज पुरवठा करणे. नंतर आहे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर ऊर्जा मिशन ही 2010 साली सुरू केली गेली. यामध्ये होतं 2022 पर्यंत 20,000 मिलियन वॅट पर्यंत वीज पुरवठा निर्माण करणे. त्यानंतर तो 1 लाख मिलियन वॅट पर्यंत वाढवला. नंतर आपण पाहूयात LPG रिलेटेड योजना आपण पाहूयात. राजीव गांधी ग्रामीण LPG वितरण योजना 2009 साली सुरू केली गेली. योजनेचा उद्देश होता छोट्या छोट्या LPG वितरण संस्थांना स्थापन करण्यास प्रोत्साहन देणे. दुर्गम भागात या संस्थांची निर्मिती करणे हा योजनेचा उद्देश होता. यामध्ये घरपोच सुविधा मिळणार नव्हती, पण LPG वितरण संस्था स्थापन करण्यास प्रोत्साहन देणे हा योजनेचा उद्देश होता. व्हिजन 2015 की यामध्ये 2015 पर्यंत 5.5 कोटी नवीन सिलेंडर 75% लोकांना पुरवणे. 2015 पर्यंत 75% लोकांना LPG कनेक्शन देणे हा व्हिजन 2015 चा उद्देश होता याच योजनेतील. आणि याचा भर प्रामुख्याने ग्रामीण भाग हा होता. नंतर आहे PM उज्ज्वला योजना. ही योजना 1 मे 2016 रोजी बलिया उत्तर प्रदेश मध्ये सुरू झाली.
आणि ही योजनेचं टार्गेट ग्रामीण व शहरी असे दोन्ही भाग होते. याचा कालावधी होता 3 वर्ष आणि 5 कोटी लोकांपर्यंत पोहोचणे हा योजनेचा उद्देश होता. याची अंमलबजावणी करणार होती पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालय. बीपीएल कुटुंबांना मोफत गॅस पुरवणे हा उद्देश या योजनेचा होता. या योजनेत आधी टार्गेट होतं 5 कोटी, नंतर ते करण्यात आलं 8 कोटी. 2018 पर्यंत सर्व गरीब कुटुंबांना मोफत कनेक्शन देणे हा योजनेचा उद्देश होता आणि महिलेच्या नावावर 1600 रुपये देण्याची तरतूद होती. नंतर आहे पीएम ग्राम सडक योजना. ही योजना 25 डिसेंबर 2000 रोजी सुरू केली गेली. ही योजना सुरुवातीला 100% केंद्र पुरस्कृत होती. नंतर ते 60-40 असं यामध्ये निधीचं वितरण करण्यात आलं. केंद्र राज्य निधी 60-40 असं करण्यात आलं. यामध्ये 2007 पर्यंत 500 लोकसंख्या असलेल्या सपाट प्रदेशात व डोंगराळ भागात 250 लोकसंख्या असलेल्या गावांपर्यंत रस्ते पुरवणे हे या योजनेचा उद्देश होता. त्यासाठी ग्रामीण रस्ते विकास समिती ही 2000 साली सुरू केली गेली आणि याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सीएम ग्राम सडक योजना ही 2015 साली सुरू केली गेली. नंतर आपण आवासशी रिलेटेड, घर निर्मिती रिलेटेड योजना पाहूया. पहिली आहे इंदिरा आवास योजना. ही योजना 1985 रोजी सुरू झाली आणि ही REDPGP या योजनेचाच भाग होती. म्हणजेच रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम या योजनेचाच ही भाग होती. 1989 ते 1995 मध्ये ही योजना जवाहर रोजगार योजनेची उपयोजना होती आणि 1996 पासून ही योजना स्वतंत्र करण्यात आली. यामध्ये निधी होता 75-25. केंद्र 75% आणि राज्य 25% निधी देणार होते आणि यामध्ये लाभार्थ्याची निवड करणार होती ग्रामसभा. यामध्ये 60% निधी SC/ST साठी राखून येण्यात येणार होता, तर 15% निधी अल्पसंख्याकांसाठी ठेवण्यात येणार होता. आणि यासाठी SC/ST साठी 70,000 तर अल्पसंख्याकांसाठी 75,000 निधी मिळणार होता आणि घराची साईज होती 20 स्क्वेअर मीटर. आणि निकष काय होता, तर ग्रामीण भागातील प्रामुख्याने बीपीएल लोकांसाठी ही योजना सुरू केली गेली, इंदिरा आवास योजना. यामध्ये कशासाठी मदत मिळणार होती, तर घर बांधणी करायचं असेल तर घर दुरुस्तीसाठी, जागा खरेदीसाठी आर्थिक अनुदान या योजनेअंतर्गत मिळणार होते. आणि या योजनेचा विकास होणार होता तर मुक्त वेठबिगार लोक, सशस्त्र व अर्धसैनिक असे शहीद झालेल्या जवानांसाठी ही योजना सुरू होती. नंतर आहे PMAY म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. ही योजना ग्रामीण भागात 1 एप्रिल 2016 रोजी सुरू केली आणि औपचारिक सुरुवात 20 नोव्हेंबर 2016 रोजी आग्रा या ठिकाणी सुरू झाली. यासाठी पहल नावाचे एक डिझाईन पुस्तक पब्लिश केलं गेलं. त्यामध्ये घरातील प्रत्येक डिझाईनचं स्वरूप या पुस्तकामध्ये होतं. यामध्ये 3 वर्षात 1 कोटी पक्की घरे बांधणे हा या योजनेचा उद्देश होता आणि 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे म्हणजे जवळजवळ 4 कोटी लोकांपर्यंत घरे निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश होता. यामध्ये 1,20,000 अनुदान लाभार्थींना मिळणार होतं, तर वाळवंटी व आदिवासी भागातील 1,30,000 निधी लाभार्थींना मिळणार होता आणि निधीचं वितरण 60-40 होतं. केंद्र 60 आणि 40% राज्य निधी देण्यात येणार होता. नंतर आहे समग्र आवास योजना. जी योजना 2000 आणि 2001 साली सुरू केली गेली. यामध्ये गृह, स्वच्छतागृह आणि पेयजल हे घटक होते. नंतर आहे अन्न सुरक्षा कायदा. हा 2013 साली सुरू केला गेला. यामध्ये गर्भवती स्त्रिया व स्तनदा माता
साठी पोषण आहार प्लस 6,000 रुपये मिळणार होते. यामध्ये ICDS व MDM या योजनेला वैधानिक दर्जा या कायद्यांमुळे प्राप्त झाला. ICDS म्हणजे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम आणि MDM म्हणजे मिड डे मील स्कीम. शाळांमध्ये जे मिड डे मील मिळतं आणि ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम साठी ज्या योजना सुरू होत्या सरकारच्या, त्या योजनेसाठी या कायद्यांमुळे वैधानिक स्वरूप प्राप्त झाले. नंतर आहे PM जीवन ज्योती विमा योजना. ही योजना मे 2015 साली सुरू झाली. या योजनेमध्ये वयोगट 18 ते 50 लोकांना या योजनेचा लाभ मिळणार होता. त्यासाठी त्यांना 330 रुपये प्रीमियम भरावा लागणार होता आणि यामध्ये कोणत्याही कारणाने जर मृत्यू झाला तर 2 लाखाचा विमा त्या लाभार्थ्यांना प्राप्त होणार होता. नंतर आहे PM सुरक्षा विमा योजना. ही योजना देखील त्याच दिवशी मे 2015 साली सुरू झाली. यामध्ये वयोगट होता 18 ते 70 आणि 12 रुपये प्रीमियम भरावे लागणार होते. यामध्ये अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं तर 2 लाखाचा विमा मिळणार होता. अमृत योजना म्हणजेच अटल मिशन फॉर रिज्युव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. यामध्ये 500 शहरांचा विकास करण्यात येणार होता. 500 शहर सिलेक्ट करणार होते आणि त्यामध्ये त्यांना पायाभूत सुविधा मिळणार होत्या. यामध्ये 8 घटक होते की ज्यांना प्रायोरिटीने त्यातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार होता. त्यामध्ये पाणी, सांडपाणी, मल व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन, हरित उद्याने अशी काही टार्गेट्स ठरवली होती आणि 500 शहरांमध्ये या घटकांथ्रू विकास करण्यात येणार होता की 500 शहरांचा रिज्युव्हेनेशन आणि अर्बन ट्रान्सफॉर्मेशन करणे ह्या अमृत योजनेचा उद्देश होता. नंतर आहे हृदय म्हणजेच हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना. ही योजना डिसेंबर 2014 साली सुरू केली गेली. यामध्ये वारसा संवर्धन, नागरी नियोजन आणि आर्थिक विकास या घटकांवर भर देण्यात येणार होता. नंतर आहे प्रसाद म्हणजेच पिलग्रिमेज रिज्युव्हेनेशन अँड स्पिरिच्युअल ऑगमेंटेशन ड्राईव्ह. ही योजना 2014 साली सुरू केली गेली होती. या अंतर्गत पर्यटन विकासासाठी आध्यात्मिक केंद्र निर्माण करणे आणि 12 शहरांना यामध्ये जोडले जाणार होते. हे आंतरराष्ट्रीय दिवस आहेत जे साजरे केले जातात. ग्रामीण महिला आंतरराष्ट्रीय दिन 15 ऑक्टोबर, अन्न दिन 16 ऑक्टोबर, 20 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय आवाज दिन आणि गरिबी निर्मूलन 17 ऑक्टोबर हे आंतरराष्ट्रीय दिन आहेत. गोविंद वल्लभ पंत यांच्या अध्यक्षतेखाली जमीनदारी रद्द करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती, तर त्याचे अध्यक्ष होते गोविंद वल्लभ पंत. कमाल जमीन धारण कायदा जम्मू काश्मीर मध्ये पहिले राज्य होतं की ज्यामध्ये सुरू करण्यात आलं होतं आणि महाराष्ट्रात कमाल जमीन धारण कायदा हा 1961 चा आहे. करू शकतात. नंतर 2008 साली राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण योजना सुरू केली गेली आणि 2016 साली डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण योजना सुरू केली गेली. पहिले ग्रामदान माग्रोथ हरिपूर उत्तर प्रदेश आणि सर्वाधिक ग्रामदान ओडिसामध्ये झाले होते. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, नाही लक्षात ठेवली तरी चालते. अमृत अभियान ही महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आली होती. तर त्यामध्ये 43 शहरे प्लस शिर्डी यामधील या शहरांमधील बेहिशेबी जो पाणी वापर करण्यात येत होता तर तो पाणी वापर कमी करणे हा या अमृत अभियान योजनेचा उद्देश होता. यामध्ये पाणी पुरवठा 135 लिटर असा मिळणार होता. तर बेहिशेबी पाणी वापर कमी करणे हा योजनेचा उद्देश होता. नंतर महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान म्हणजे नागरिक स्थानिक स्वराज्य सेवा संस्थांचा पायाभूत विकास करणे म्हणजे विशेषतः पाणी पुरवठा करणे
हा योजनेचा उद्देश होता. 1997 साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण स्थापन करण्यात आलं. नंतर 2000 आणि 2001 साली महाराष्ट्रामध्ये गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केलं गेलं. त्यामध्ये ओढे झालेल्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना पुरस्कार मिळणार होता. नंतर आहे महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियान. ही योजना 2008-9 साली सुरू केली गेली. त्यामध्ये नागरी भागातील पाणी पुरवठा, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन करणे यावर भर देण्यात येणार होता. नंतर आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी भाग. 25 जून 2015 रोजी सुरू केली गेली. यामध्ये 2022 पर्यंत 2 कोटी शहरातील घरे निर्माण करणे आणि एरिया होता 30 स्क्वेअर मीटर चे घर बांधणे आणि प्रधानमंत्री ग्रामीण योजनेमध्ये 20 स्क्वेअर मीटरचं घर बांधणे यासाठी पतपुरवठा लाभार्थ्यांना मिळणार होता. यामध्ये कर्ज आधारित पण अनुदान मिळणार होतं. 6 लाखांपर्यंत कर्ज आणि व्याजदर होता 6.5% आणि जो 15 वर्षासाठी असेल. नंतर महाराष्ट्रातील काही गृहनिर्माण योजना आपण पाहूयात. पहिली आहे राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना. ही APL, BPL तसेच APL पण कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी 90,000पर्यंतचे कर्ज मिळणार होते. APL प्लस BPL पण APL मधील कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना सुरू होती. नंतर आहे शबरी आदिवासी घरकुल योजना. ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जमातीसाठी 2013 साली शबरी आदिवासी घरकुल योजना सुरू केली गेली. नंतर आहे रमाई आवास योजना. ग्रामीण व शहरी भागासाठी नवबुद्ध अनुसूचित जाती साठी 2008 साली रमाई आवास योजना सुरू केली गेली. नंतर आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना. म्हणजे ज्यांना जागा नाही घर बांधण्यासाठी तर त्यांसाठी दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली गेली. नंतर 1995 साली झोपो ही योजना सुरू केली गेली. म्हणजे झोपडपट्टी निर्मूलनासाठी ही योजना होती. नंतर आहे शिवशाही पुनर्वसन प्रकल्प 1998 साली सुरू केला गेला. नंतर आपण आहे PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था. जी 1992 मध्ये तिलाच RPDS असं नाव देण्यात आलं. म्हणजेच त्याचं रिस्ट्रक्चर करण्यात आलं आणि तिला RPDS असं नाव देण्यात आलं. यामध्ये दारिद्र्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या प्रदेशात दुर्गम भागात 50 पैशांनी स्वस्त अन्नधान्य मिळणार होतं. त्यानंतर TPDS सुरू केलं गेलं म्हणजेच टार्गेट पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. ही 1 जून 1997 रोजी सुरू केली गेली. यामध्ये राज्यांनी BPL ओळख असलेल्या लोकांसाठी 6 कोटी अशी गरीब कुटुंबांना यामध्ये लक्ष ठेवण्यात आलं होतं. BPL ओळख असलेल्या लोकांसाठी टार्गेट केलं होतं. टार्गेट पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे असे काही लोक जे गरीबातील गरीब आहेत त्या लोकांना या योजनेत समावेश करण्यात आला. यामध्ये लकडावाला नावाची एक दारिद्र्य निर्मूलनाशी संबंधित एक समिती स्थापन केली गेली होती. तर त्यांनी APL आणि BPL अशी ओळख असलेली BPL ओळख असलेली दारिद्र्य रेषेखाली लोकांची एक नवीन डेफिनेशन निर्माण केली होती. तर त्यामध्ये 2400 कॅलरी इतके अन्न मिळू न शकलेले लोक BPL मध्ये येत होते ग्रामीण भागात. तर शहरी भागात 2100 कॅलरी अन्न न मिळू शकणारे BPL मध्ये येत होते. तर त्यानुसार त्या लोकांना टार्गेट करून 1 जून 1997 रोजी TPDS ही योजना सुरू केली गेली. यामध्ये पिवळे रेशन कार्ड असणाऱ्या लोकांसाठी IRDP यादीप्रमाणे अन्नधान्य मिळणार होतं आणि त्यांचं उत्पन्न असू शकतं 15,000 उत्पन्न. नंतर APL केशरी म्हणजे अबोव पॉवर्टी लाईन. ज्यांना केशरी कार्ड मिळणार होतं त्यांची उत्पन्न मर्यादा 15,000 ते 1 लाख असणार होती. BPL पिवळे लोकांसाठी 35 किलोग्राम अन्नधान्य मिळणार होतं. तर केशरी
कार्ड धारकांसाठी 15 किलोग्राम अन्नधान्य मिळणार होतं. त्यामध्ये तांदूळ 5.65, गहू 4.15 आणि भरड 3 रुपये असा रेट असणार होता. 25 डिसेंबर 2000 रोजी अंत्योदय योजना सुरू केली गेली. यामध्ये गरीबातील गरीब लोकांसाठी प्रामुख्याने ही योजना होती. यामध्ये 1 कोटी गरिबांना या योजनेचा लाभ देण्यात येणार होता. तर आणि आता सध्या 2.5 कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळवण्याचं टार्गेट आहे. यामध्ये 2000 पासून तांदूळ 3 रुपये, गहू 2 रुपये किलो असे 25 किलोग्राम अन्नधान्य मिळणार होतं. तर 2002 साली याची मर्यादा वाढवण्यात आली आणि ती 35 किलोग्राम करण्यात आली. नंतर आहे अन्नपूर्णा योजना. 1 एप्रिल 2000 रोजी मोफत 10 किलोग्राम अन्नधान्य या योजनेअंतर्गत मिळणार होतं. 12 सप्टेंबर अन्न सुरक्षा कायदा संमत करण्यात आला. आपण मागे पण पाहिलं होतं. आणि हा लागू केला. 5 जुलै 2013 रोजी हा कायदा लागू करण्यात आला. आणि प्रायोरिटी हाऊस या तत्वांवर प्रामुख्याने या योजनेचा लाभ मिळणार होता. यामध्ये उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागात 15,000 ते 44,000 अशी होती. तर शहरी भागात 15 ते 59,000 अशी उत्पन्न मर्यादा होती. नंतर अन्न सबसिडी 2018-19 मध्ये 1.69 लाख कोटी होती. हे आपण पाहिलं आहे. आपली पाणी योजना 2018 साली सुरू केली होती. 43.5% नळाने पाणी तर 32 प्रक्रिया अशा योजनेचा विस्तार होता. नंतर मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम ही योजना 2016-17 साली सुरू केली गेली. शिवकालीन पाणी साठवण योजना आपण आधी पाहिलं होतं ती 2002 साली सुरू केली गेली. पारंपरिक पद्धतीने पाण्याचे साठवणूक करणे व संधारण करणे ह्या योजनेचा उद्देश होता. हे नाही केलं, स्किप केलं तरी चालेल. हे निर्मलगाम पुरस्कार पण आता 2013 पासून बंद झालेत. योजना 2003 साली सुरू केली गेली होती. आपण आधी पाहिलं होतं. स्वच्छ भारत मिशन शहरी भागांसाठी त्यामध्ये 4041 शहरे होणार होती. आणि स्वच्छ सर्वेक्षण 2019 नुसार 29 शहरे ओडे फ्री झाली आहेत. आणि ओडे प्लस मध्ये शौचालय बांधणे व शाश्वत वापर करणे यासाठी 373 शहरे होती. आणि ओडे प्लस प्लस मध्ये 2019 पर्यंत 165 शहरे होती. स्वच्छता पखवाडा स्किप केला तरी चालेल, IMP नाहीये. नमामि गंगे हा कार्यक्रम सुरू केला गेला होता. यामध्ये पेयजल व स्वच्छता मंत्रालय हे या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणार होते. यामध्ये गंगा नदी काठची गावे हागणदारी मुक्त करणे हा या योजनेचा उद्देश होता. नंतर स्वच्छ आयकॉनिक ठिकाणे 100 ठिकाणे ही स्वच्छ आयकॉनिक ठिकाणे म्हणून निर्माण करण्यात येणार होती. सत्याग्रह से स्वच्छतागृह अभियान ही बिहार प्लस केंद्र शासित पेयजल स्वच्छता मंत्रालय केंद्राची मंत्रालय या योजनेची अंमलबजावणी करणार होते. बिहार सरकार आणि केंद्र स्तरावर पेयजल व स्वच्छता मंत्रालय या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार होती. तर गोवर्धन म्हणजेच गॅलोनायझिंग ऑर्गॅनिक बायो ॲग्रो रिसोर्स धन ही 30 एप्रिल 2018 मध्ये कर्नाल हरियाणामध्ये सुरू केली गेली. यामध्ये शेण म्हणजेच बायोगॅस, जैविक खत आणि जैविक खत निर्माण करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि खेडी स्वच्छ करणे हा या गोवर्धन योजनेचा उद्देश होता. नंतर आहे राष्ट्रीय शहरी आवास धोरण. ते 2007 साली सुरू केलं गेलं होतं. तर रेरा रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 ला निर्माण केला गेला आणि 2017 पासून लागू करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये रेरा हा कायदा 2017 पासून लागू आहे.
नंतर आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी भागांसाठी, त्यामध्ये PMBAY म्हणजेच वाल्मिकी आंबेडकर आवास योजना असं योजनेचं स्वरूप आहे, नाव आहे आणि 2001 साली सुरू करण्यात आली होती ही योजना. यामध्ये शहरी झोपडपट्ट्यांसाठी BPL लोकांसाठी निवारा निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश होता. नंतर आहे IHSDP म्हणजेच इंटिग्रेटेड हाऊसिंग अँड स्लम डेव्हलपमेंट प्रोग्राम, हा 2005 साली सुरू केला गेला. ही योजना जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशनचाच एक भाग आहे. जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिज्युव्हेनेशन मिशन या योजनेचाच IHSDP हा एक भाग आहे. नंतर आहे RAY म्हणजेच राजीव आवास योजना. ही योजना 2013 साली सुरू केली गेली आणि याचा उद्देश आहे स्लम फ्री इंडिया. 25 जून 2015 रोजी अमृत योजना, स्मार्ट सिटी योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी या योजना एकाच दिवशी सुरू करण्यात आलेल्या आहेत. नंतर आहे पहल CBDT म्हणजेच डायरेक्ट पहल योजना, DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑफ LPG सबसिडी. ही योजना 2015 साली सुरू केली गेली. नंतर गिव्ह इट अप 2015 रोजी कर्नाटक राज्यातून सुरू केली गेली. म्हणजे ज्यांना LPG कनेक्शन ज्या योजनेचा लाभ घ्यायचा नसेल त्यांनी गिव्ह इट अप करणे म्हणजे या योजनेतून बाहेर पडणे, त्यासाठी 2015 साली गिव्ह इट अप योजना सुरू केली गेली. नंतर मिशन अंत्योदय योजना. ही योजना 9 ऑगस्ट 2017 रोजी सुरू केली गेली. याचा उद्देश होता पॉवर्टी फ्री इंडिया, क्विट इंडिया पण क्विट इंडिया बाय 2022 अशा या योजनेचा उद्देश होता. यामध्ये 10 ग्रामपंचायतीचा एक समूह होता आणि अशी 5000 आदर्श गावे निर्माण करण्यात येणार होती. यामध्ये सामाजिक विकास, आर्थिक विकास, मानवी विकास, पर्यावरण विकास करण्यात येणार होता. नंतर MPLADS म्हणजेच मेंबर ऑफ पार्लिमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम. ही योजना 23 डिसेंबर 1993 रोजी सुरू केली गेली होती आणि यासाठी प्रति खासदार 5 लाख रुपये मिळणार होते आणि त्यांनी लोकल एरियाचा आपलं डेव्हलपमेंट करणे, ग्रामीण भागाचा विकास करणे असा या योजनेचं स्वरूप होतं. 2011-12 सालीच ही 5 कोटी निधी केंद्र सरकारकडून मिळणार होतं प्रति खासदार. तर स्वच्छ सर्वेक्षण आहे, म्हणजे जो सर्वे केला होता त्यातला हा भाग आहे. नाही नका करू, हे जुना डेटा आहे. नंतर वन बंधू कल्याण योजना. ही योजना अम्ब्रेला स्कीम आहे डेव्हलपमेंट ऑफ ST लोकांसाठी, ST लोकांचा विकास करणे यासाठी वन बंधू कल्याण योजना ही सुरू केली गेली. नंतर आहे मनरेगा 2.0, 8 मे 2012 रोजी सुरू केला गेला. आता हे रोजगारासाठी पर व्यक्ती जो काही रेट ठरलेला आहे प्रत्येक राज्याचा, तो रेट आहे, हा रेट दरवर्षी बदलत असतो. ही नका करू आता. नंतर महाराष्ट्र राज्य निधी योजना, महाराष्ट्र रोय 1977 अंतर्गत 11,000 दडक सिंचन योजना आणि मागेल त्याला शेततळे योजना जी 2016 साली सुरू केली गेली होती. ही महाराष्ट्र राज्य निधी योजना मध्ये येतात. नंतर आहे डे अर्बन म्हणजे दीनदयाळ अंत्योदय अर्बन योजना जी 2014 साली सुरू केली गेली होती आणि नॅशनल अर्बन लिव्हलीहूड मिशन 24 सप्टेंबर 2013 रोजी सुरू केली गेली होती आणि या दोहोतून याचं नाव पण चेंज करण्यात आलं. 2016 साली दीनदयाळ अंत्योदय योजना, नॅशनल अर्बन लिव्हलीहूड मिशन 2016 ही योजना सुरू केली गेली या दोन्ही योजनेच्या विलिनीकरणातून. नंतर आहे नेहरू रोजगार योजना. ही 1989 रोजी सुरू केली गेली. यामध्ये आधीच्या 3 योजना विलीन करण्यात आल्या
SUME म्हणजेच अर्बन मायक्रो इंटरप्राइजेस, SUWU म्हणजेच अर्बन वेज एम्प्लॉयमेंट आणि SHASU म्हणजेच हाऊसिंग अँड शेल्टर या 3 योजनेच्या विलिनीकरणातून नेहरू रोजगार योजना सुरू करण्यात आली आणि ही योजना प्रामुख्याने शहरी भागांसाठी होती. नंतर UBSP म्हणजेच अर्बन बेसिक सर्व्हिस फॉर पुअर ही 1990 साली सुरू केली गेली. नंतर PMIUPP म्हणजेच प्राईम मिनिस्टर इंटिग्रेटेड अर्बन पॉवर्टी इरेडिकेशन प्रोग्राम हा 1995 रोजी सुरू केला गेला. यामध्ये झोपडपट्टी निर्मूलन या योजनेचा उद्देश होता. नंतर 1997 साली सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना सुरू केली गेली. ग्रामीण भागासाठी जी सुरू केली गेली होती सुवर्ण जयंती ग्रामीण रोजगार योजना जी 1999 मध्ये सुरू केली गेली, जी आपण मागे पाहिली, आणि सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना 1997 मध्ये सुरू केली गेली. यामध्ये खालील 5 घटक होते. एक वेज एम्प्लॉयमेंट, सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्टेप अप आणि अर्बन वुमन सेल्फ हेल्प ग्रुप आणि अर्बन कम्युनिटी डेव्हलपमेंट नेटवर्क. या योजना हे घटक एकत्र करून 1997 साली सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना सुरू केली गेली. नंतर आहे गरीब कल्याण रोजगार योजना. ही योजना 20 जून 2020 रोजी सुरू केली गेली. यामध्ये रोजगारासाठी 125 दिवस होते आणि 6 राज्यांमध्ये आणि 116 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू केली गेली. कोरोना काळात ही योजना सुरू झाली होती, गरीब कल्याण रोजगार योजना. नंतर प्रधानमंत्री कृषी विकास योजनेअंतर्गत अस्सीम म्हणजेच आत्मनिर्भर स्किल इम्प्लॉयमर मॅपिंग ही योजना सुरू केली गेली. त्यामध्ये एक पोर्टल होतं, त्यामध्ये श्रम मागणी पुरवठा अंतर्गत श्रमांची मागणी किती, पुरवठा किती या अंतर्गत ही माहिती मिळवण्यासाठी पोर्टल सुरू केले गेलं होतं अस्सीम अंतर्गत. त्यामध्ये मेरा जॉब मेरा करिअर असं एक मोबाईल ॲप पण निर्माण केलं गेलं होतं. पढ़ना लिखना अभियान 2021 मध्ये सुरू केलं गेलं. यामध्ये 2030 पर्यंत 100% साक्षरता करणे असं योजनेचं स्वरूप आहे. आणि इम्प्रेस पण सुरू केलं होतं बाय ICSSR द्वारे या अंतर्गत. नंतर मे 2020 मध्ये PM ई-विद्या बाय शिक्षण मंत्रालय ही योजना सुरू केली गेली. कोरोना काळात ही योजना सुरू केली गेली होती, ज्यावेळेस ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आलं होतं. ही एक मल्टीमोड डिजिटल ऑनलाईन आणि DTH शैक्षणिक कार्यक्रम या PM ई-विद्या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यासाठी सुरू केली गेली होती. त्यामध्ये स्मार्ट गावे निर्माण करण्यासाठी स्मार्ट ग्राम ही योजना आली. त्यामध्ये S फॉर सॅनिटेशन, M फॉर मॅनेजमेंट, A फॉर अकाउंटेबिलिटी, R फॉर RHC आणि T फॉर टेक्नॉलॉजी हे घटक स्मार्ट या योजनेत होते. 1990 मध्ये राममूर्ती समिती स्थापन केली होती. पहिल्यांदा त्यांनी प्रस्ताव टाकला होता RTA आणि वॉरन थॉम्सन 1929 डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी, लोकसंख्या थेरी ही वॉरन थॉम्सन यांनी काढली होती. इम्पॉर्टंट नाही आहेत हे 2 पॉइंट, नाही केलं तरी चालेल. नंतर लेटेस्ट शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2020 साली सुरू केली गेली. यामध्ये रोजगार, पोल्ट्री, शेळी शेड आणि गोठा यांसाठी मदत ही शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत मिळणार होती. नंतर आहे मातोश्री ग्राम समृद्धी शेतपानंद रस्ते योजना ही 2021 साली सुरू केली गेली. यामध्ये शेतांमधून पानंद रस्ते काढण्यासाठी ही मातोश्री ग्राम समृद्धी शेतपानंद रस्ते योजना सुरू केली. नंतर आहे बाळासाहेब ठाकरे मातोश्री योजना. ही योजना ग्रामपंचायतीतील इमारत बांधणीसाठी अर्थसहाय्य या बाळासाहेब ठाकरे मातोश्री योजनेअंतर्गत मिळणार होतं. ग्रामीण विकास या टॉपिक मध्ये एवढंच आपण अभ्यास करणार आहोत.
आपण पाहूया परत भूमी सुधारणा हा घटक आपण बघितला. त्यांचे उद्दिष्ट हे लक्षात ठेवावं लागेल. कमाल जमीन धारण कायदा कधी आला, साल. नंतर हे दोन योजना 1952-53च्या योजनेचं इयर. अग्रणी बँक योजना ग्रामीण भागासाठी जी सुरू केली गेली होती, इयर. कोणता अभ्यास गट, प्रादेशिक ग्रामीण भाग बँक, डेट, कोणता कार्यगट, कोणती समिती त्यासाठी स्थापन केली होती. नाबार्ड ही महत्वाची संस्था आहे ग्रामीण विकासासाठी, आणि त्याचं स्थापन कधी केली आणि हेडक्वार्टर. आणि नाबार्ड साठी बी शिवरामन ही समिती होती. बी शिवरामन ही समिती नाबार्ड साठी होती. यांनी शिफारस केली होती की नाबार्ड स्थापन करण्यात यावी ही संस्था. आणि RRB साठी प्रादेशिक ग्रामीण बँकासाठी 1975चा एम नरसिंहन कार्यगट होता. हे दोन लक्षात ठेवावं लागेल. भूविकास बँका दीर्घ मुदतीसाठी, तर ग्रामीण मंत्रालय कसं निर्माण करण्यात आलं, आधी कोणते होते, डिपार्टमेंट होतं. त्यानंतर जलशक्ती मंत्रालय 2019 साली. आणि ग्रामीण मंत्रालयामध्ये आता कोणकोणते भाग येतात. नंतर भूमी सुधारणा करण्यात आली, त्याचे उद्देश काय होते. भूसंपादन कायदा, इयर. नंतर मोबदला, खाजगी प्रकल्पासाठी परवानगी. नंतर राज्य सहकारी बँका कधी, डेट आणि त्यांचा उद्देश. अल्प मध्यम मुदतीचे कर्ज, भूविकास बँका असेल तर दीर्घ मुदतीचे कर्ज. तर 20 पॉईंट प्रोग्राम सुरू करण्यात आले होते. इंदिरा गांधींच्या काळापासून सुरू झाले होते. तर 3-4 प्रोग्राम असे सुरू केले होते. 1972, 82, 86, 2006 हे लक्ष ठेवावं लागेल. नंतर ह्या काही योजना आहेत, IADP चे उद्देश आणि इयर, एवढंच लक्षात ठेवा. तर हे सर्व योजना असं स्वरूप आहे. प्रत्येक योजनेचे इयर आणि उद्देश एवढं लक्षात ठेवायचं. आणि त्या योजनेमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे केंद्र राज्य सरकारांचा वाटा, ते. कृषी सिंचाई योजना, कोणत्या योजना विलीन झाल्यात आणि उद्देश काय, पर ड्रॉप मोर क्रॉप, एक लक्षात ठेवायचं. निरांचल अटल भूजल योजना, आपलं पाणी योजना, महाराष्ट्र सरकारची योजना. PM फसल विमा योजना, त्यामध्ये खरीप पिकांसाठी 2.5%, रब्बी पिकांसाठी 1.5% आणि नगदी फळांसाठी 5% असा प्रीमियम भरावा लागतो. लक्षात ठेवायचं. पंतप्रधान ग्रामोदय योजना 6 घटक. भारत निर्माण योजना 6 घटक. पुरा मॉडेल, हे सर्व योजना लक्षात ठेवावं लागेल. त्यांचे घटक, डेट, उद्देश काय सेम ह्याच्या सुरुवातीला सुरू करण्यात आल्या होत्या ह्या सर्व योजना, त्यांचे इयर पाठ करणे. तरी मोठी योजना सौर ग्राम स्वरोजगार योजना, यामध्ये कोणकोणत्या योजना विलीन करण्यात आल्या. मनरेगा योजना खूप महत्वाची योजना आहे. मनरेगा योजना पूर्ण सर्व करावं लागेल. उद्देश काय, कधी स्थापन झाली, तर कसं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं, अंमलबजावणी कोण करतं, भत्ता कोण देतं, बेरोजगार भत्ता, रोजगार रिलेटेड ह्या योजना आहेत. या योजना, स्वरोजगार योजना वेगळ्या, मजुरी रोजगार योजना, सर्व योजना पाठ करणे. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, या योजनेअंतर्गत ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना पाठ करणे. सर्व योजना त्यांचे एअर, उद्देश तेच यामध्ये महत्वाचं आहे. तर एवढं सर्व योजना करणे. बाकी मग यामध्ये जास्त काही नाहीये, योजना जास्त करावं लागतील तुम्हाला. चालेल, मग थांबूयात आपण इथे. थँक्यू. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.